Hey everyone, hi, myself Bhumika Runwal. I completed my 10th standard in 2014 and 15 from Om Gurudev English Medium Gurukul and I scored 92%. Right now I am a third year MBBS student. I study in Georgia. I joined Gaikwad classes during my 10th and it really helped me a lot because whatever we learn in school doesn't remain in our mind always. So classes are something that helps us revise our studies, and for me like classes really helped because I used to be regular, and the teachers sir and ma'am, they helped a lot. They taught each and every topic personally, and this helped me grow. The tests taken in classes are really important and I'm really serious about this because it really helped me score good in my prelims as well as during the finals. For your 10th, all you need is your base clear, like all of the concepts, and classes is something that helps you grow in that. And sir and ma'am made my base clear, and very important, they believed in me, so I got so good score. I would really recommend Gaikwad classes to each and everyone out there. And as you have your exams next month, even if you have any kind of doubts, you still have time in your hand. Make you utilize it and make the most out of it. All the best for your exams. Bye. Thank you. Good morning, everybody. In last lecture, the first chapter is circular dynamics. We have seen that what is meant by circular motion, radius vector, angular displacement, angular velocity, and some types of forces. Now, in today's lecture, we describe a next topic, that is force. आता बघा फोर्सेस जे आहेत हे अनेक प्रकारचे आहेत. न्यूक्लिअर फोर्स असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल, सुडो फोर्स असेल, सेंट्रिपिटल फोर्स असेल, सेंट्रिफ्युगल फोर्स असेल, अनेक प्रकारचे फोर्सेस त्या ठिकाणी बघायला मिळतात. बट वी आर इंटरेस्टेड इन द फोर्स which is regarding with only circular motion. आपल्याला असे फोर्सेस घ्यायचे की जे सर्क्युलर मोशनच्या टॉपिकशी रिलेटेड असतील. सो our first force is pseudo force. थोडंसं नाव ऐकायला वेगळं असेल. सुडो फोर्स, PSEUDO असा तो फोर्स येतात. त्याचा उच्चार करताना आपण सुडो फोर्स असा करायचा आहे. सो सुडो फोर्स इज व्हॉट? द फोर्स वेअर द सेंटर कॅनॉट बी डिफाइंड. द फोर्स वेअर सेंटर कॅनॉट बी डिफाइंड. असा फोर्स जो कुठल्या सेंटरने काही आपल्यावरती एक्झर्ट केला जातोय किंवा एक्झर्ट केल्यानंतर तो फोर्सचा जो सेंटर असेल, हा सेंटर आपल्याला डिस्क्राइब करता येत नसेल, त्या फोर्सला काय म्हणायचंय? सुडो फोर्स असं म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल, आपण बस मध्ये ट्रॅव्हल करत असेल, एखाद्या पॅसेंजर पण ट्रॅव्हल करत असेल, अचानक त्या बसच्या ड्रायव्हरने ब्रेक मारला तर आपण पुढच्या बाजूला ढकलले जातोय. त्या मोशन मध्ये, त्या मुवमेंट मध्ये काय होतंय? आपण पुढच्या बाजूला जातोय, परंतु पाठीमागच्या बाजूने आपल्यावरती कुठल्या डिरेक्शननी किंवा कुठल्या सेंटरला तो फोर्स एक्झर्ट झालेला आहे आपल्यावरती, हे क्लिअर होत नाही, हे आपल्याला डिफाइन करता येत नाही. अशा प्रकारचा जो काही फोर्स असेल, दॅट इज कॉल्ड एज ए सुडो फोर्स. सो व्हॉट इज द डेफिनेशन? द फोर्स वेअर सेंटर कॅनॉट बी डिफाइंड. ज्या फोर्स मध्ये आपण त्या फोर्सचा सेंटर डिस्क्राइब करू शकत नाही, डिफाइन करू शकत नाही, अशा प्रकारचा फोर्स म्हणजे काय असणार आहे? सुडो फोर्स. आता बघा, आपल्याला पुढचे दोन महत्त्वाचे असे फोर्स बघायचे आहेत. त्यापैकी पहिला जो काही फोर्स असेल, दॅट इज कॉल्ड एज ए सेंट्रिपिटल फोर्स.
बघा सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स असे दोन प्रकारचे टाइप्स आपल्याला बेसिकली या सर्क्युलर डायनॅमिक्स मध्ये सर्क्युलर मोशन मध्ये बघायचे. सो व्हॉट इज अ सेंट्रिपिटल फोर्स? एकदम बेसिक अशी डेफिनेशन आपण बघायची आहे. द फोर्स which is directed toward the center of circle is called as a centripetal force. बघा डेफिनेशन लक्षात घ्या काय सांगतोय. The force which is directed towards the center of circle, असा फोर्स जो सर्कलच्या सेंटरच्या दिशेने आपण डिस्क्राइब करतोय, दाखवतोय, अशा प्रकारच्या फोर्सला काय म्हणायचंय? सेंट्रिपिटल फोर्स. बघा डायग्रामच्या फॉर्म्युला बघूया. एक सर्कल या ठिकाणी मी ड्रॉ करतो. ठीक आहे. मी काय सांगितलं डेफिनेशन? द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल, असा फोर्स जो या सर्कलच्या सेंटरच्या दिशेने मी डिस्क्राइब करतोय. बघा हा जो एरो आहे, हा एरो कसा आहे? सर्कलच्या सेंटरच्या दिशेने आहे. अशा प्रकारचा काय फोर्स असेल त्याला म्हणायचंय centripetal force. The force which is directed toward the center of circle, which is called as a centripetal force. हा centripetal force आहे, it is called as a real force. Real म्हणजे काय? या ठिकाणी मला परफेक्ट असा एरो दाखवता येतोय. याचा सेंटर मला एक्झॅक्ट सांगता येतोय, म्हणून त्याला काय म्हणायचंय? रियल फोर्स. centripetal force is the real force. आता एक्झाम्पल जर द्यायचं ठरलं तर काय सांगतो आपल्याला? आपल्याला ऍटम माहित आहे. या ऍटम मध्ये काय होतंय? एखादा ऍटम असेल, या ऍटमच्या सेंट्रल न्यूक्लियस असतो. न्यूक्लियसच्या अवतीभोवती काय असणार आहे? इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. दिस इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. बघा आता आपण हा ऍटम कन्सिडर करूया. हा न्यूक्लियस असेल. न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे? काही तुमचे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, विच आर रिव्हॉल्विंग अराउंड दिस न्यूक्लियस. काय होतं या ठिकाणी? कंटिन्युअसली हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कंटिन्युअसली सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. हे सर्क्युलर मोशनच काय परफॉर्म करतात? त्या ठिकाणी काय असणार आहे? सम अमाउंट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स which is present in between these electrons and this nucleus. या न्यूक्लियस आणि या इलेक्ट्रॉन मध्ये काहीतरी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. हा न्यूक्लियस काय करतो? त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मुळे त्यांना बाइंड करण्याचं काम करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी कंटिन्युअसली काय करतात? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ युअर सेंट्रिपेटल फोर्स. इन केस ऑफ एटम there is a central nucleus, and around that central nucleus there is some amount of electrons which are continuously revolving around that nucleus. These electrons revolving around this nucleus due to some electrostatic force which is present in between nucleus and electrons. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मुळे काय होतंय? त्या ठिकाणी हे इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली या न्यूक्लियस भोवती फिरत असतात. मग ह्या फोर्सची काय डायरेक्शन असेल, ही जर तुम्हाला दाखवायची असेल पुन्हा एकदा आपण त्याच पद्धतीने दाखवणार, which is directed towards the center of circle. The force which is directed towards the center of circle, which is called as a centripetal force. असा फोर्स जो दाखवण्यासाठी त्या ठिकाणी मी दाखवण्यासाठी काय करते? मी दाखवताना मी काय करणार? तर सेंटरच्या दिशेने दाखवणार, सर्कलच्या. त्या फोर्सला काय म्हणायचंय? सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा फोर्स कसा असणार आहे? इट इज अ रियल फोर्स. ठीक आहे. आता या फोर्स मध्ये पुढचा एक टॉपिक आहे, पुढचा एक फोर्स आहे, दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. इन नेक्स्ट फोर्स इट इज कॉल्ड एज अ सेंट्रिफ्युगल फोर्स. जसं आपण सेंट्रिपेटल फोर्स मध्ये बघितलं तर फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, त्याच्या अपोजिट आपल्याला काय करायचंय? नाउ वी डिफाइन द सेंट्रिफ्युगल फोर्स, द फोर्स विच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. असा फोर्स जो सेंटरच्या
सर्कलच्या सेंटर पासून आपल्याला अवे जाताना दाखवायचं आहे. त्याला काय म्हणायचंय? सेंट्रीफ्युगल फोर्स. सो इन डायग्रामॅटिकली इट कॅन बी सीन ॲज, डायग्रामच्या फॉर्म मध्ये पुन्हा एकदा मी एक सर्कल ड्रॉ करणार, पुन्हा एकदा मी एक सर्कलचा सेंटर मी ड्रॉ करणार. मला डिफाइन करायचा आहे किंवा मला दाखवायचा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स. सो हाऊ वी कॅन डिस्क्राइब इट इन डायग्रामॅटिकल फॉर्म? इन दिस वे. बघा, या सर्कलच्या सेंटर पासून अवे जाणारा जो काय फोर्स असेल त्याला म्हणायचंय सेंट्रीफ्युगल फोर्स. And centrifugal force, which is also called as a pseudo force. जसं आपण सेंट्रीपिटल फोर्स मध्ये एक्झाम्पल बघितलं ऍटमचं, तसं आपण एक्झाम्पल बघणार आहे सेंट्रीफ्युगल फोर्स साठी. द फोर्स विच इज डायरेक्टेड अवे फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल विच इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स. व्हॉट इज द एक्झाम्पल फॉर दिस फोर्स? काय एक्झाम्पल सांगते आपल्याला? एखाद्या कार मध्ये, एखाद्या पॅसेंजर मध्ये, एखाद्या बस मध्ये आपण बसलेलो असेल, whenever driver takes a right turn, आपण बस मध्ये बसलेलो आहोत, ड्रायव्हरने काय केलंय? राईट टर्न त्या ठिकाणी घेतला. तर आपण बसलेलो असताना आपली जी काही मूवमेंट असेल ती कुठे होणार आहे? लेफ्ट साइडला होणार आहे. ऑल ऑफ यू एक्सपिरियन्स दिस फोर्स. बस मध्ये बसलेलो असताना काय होतंय आपल्याला? ड्रायव्हरने राईट टर्न घेतला असेल, आपण डाव्या बाजूला झुकलो जातोय. याचा अर्थ काय होतोय? त्या ठिकाणी आपल्या बॉडीवरती एक्झर्ट होणारा जो काय फोर्स असेल हा आपण डिफाइन करू शकत नाही, एक्झॅक्ट त्याचा सेंटर आपण सांगू शकत नाही. म्हणून अशा प्रकारच्या फोर्सला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? इट इज कॉल्ड एज ए सेंट्रीफ्युगल फोर्स और विच इज नथिंग बट अ टाइप ऑफ सुडो फोर्स. त्यालाच म्हणायचंय सुडो फोर्स, ज्या ठिकाणी सेंटर तुम्हाला त्या फोर्सचा सापडणार नाही. किंवा त्याच बसमध्ये ड्रायव्हरने बस लेफ्ट साइडला टर्न घेतला तर आपण राईट साइडला पुश होणार आहे, ब्रेक मारला तर आपण पुढच्या बाजूला पुश होणार आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय लक्षात येतं की आपण सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये एक्झॅक्ट सेंटर त्या फोर्सचा सांगू शकत नाही. अशा प्रकारचा फोर्स म्हणजे सुडो फोर्स किंवा त्याच्याशीच मिळता जुळता असलेला फोर्स म्हणजे काय असणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स which is directed away from center of circle. So these are the three types of forces in circular dynamics. आपल्या सर्क्युलर डायनॅमिक्स टॉपिक मध्ये हे दोन प्रकारचे फोर्सेस आपल्याला लक्षात ठेवायचे डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये. हा जो सेंट्रीपिटल फोर्स असेल, हा सेंट्रीपिटल फोर्स असा दाखवायचा FCP. बघा, सेंट्रीपिटल फोर्स mv²/r. बघा, मी सेंट्रीपिटल फोर्स बद्दल बोलतोय. सेंट्रीपिटल फोर्स can be represented as FCP is equal to what? mv²/r. m म्हणजे त्या ठिकाणी त्या व्हेइकलचं, त्या पार्टिकलचं असणारं मास, v म्हणजे वेलोसिटी आणि r म्हणजे काय असणार आहे? रेडियस. सेंट्रीफ्युगल फोर्स असेल FCF. It can be represented as mr². इथं पण असेल मास, r म्हणजे रेडियस, ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलोसिटी. इथं असेल v म्हणजे लिनियर वेलोसिटी. हे दोन प्रकारचे सिम्बॉलिकल फॉर्म्स तुम्हाला फक्त त्याच्या लक्षात ठेवायचे. सो these are the types of forces: pseudo force, centripetal force and centrifugal force. वन टाइम आपण एकदा तिघांचे डेफिनेशन लक्षात घेऊया. pseudo force म्हणजे काय? The force where center cannot be defined, cannot describe, that force is known as a pseudo force. Centripetal force, the force which is directed towards the center of circle, which is called as a centripetal force. What is centrifugal force? The force which is directed away from center of circle, which is called as a centrifugal force. So, in circular dynamics, in case of circular dynamics, these three forces are very important. Now, we moving towards the next point, that is inertial and non-inertial frame of reference.
मी 11th सायन्स मध्ये इनर्शियल किंवा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स बघितलेला आहे. ते पुन्हा एकदा पुढच्या काही गोष्टी रिवाइज करण्यासाठी आपल्याला या बेसिक कॉन्सेप्टची गरज पडणार आहे. म्हणून पहिला जो काय पॉइंट याच्यामध्ये आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा, इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असे दोन प्रकारच्या कंडिशन्स किंवा दोन प्रकारचे पॉइंट्स आपल्याला बघायचे. त्यापैकी पहिला पॉइंट मी लिहिला बघा या ठिकाणी, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ए फ्रेम ऑफ रेफरन्स which is fixed. बघा डेफिनेशन काय आहे, ए फ्रेम ऑफ रेफरन्स which is fixed or moving with uniform velocity which is called as a inertial frame of reference. अशी इनर्शियल फ्रेम त्याची फिक्स आहे आणि ती एका युनिफॉर्म व्हेलॉसिटी नुसार काय होते, त्या ठिकाणी मूव्ह होते. दॅट फ्रेम ऑफ रेफरन्स इज नोन ॲज ए इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याला काय म्हणायचंय, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणायचं. आपण सांगतो काय, द फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज फिक्स अँड मूव्हिंग विथ युनिफॉर्म रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, that frame of reference which is known as inertial frame of reference. Now next is what, non inertial frame of reference. बघा डेफिनेशन तीच आहे. A frame of reference which is moving with acceleration and which is fixed. Definition तशीच आहे, फक्त एक शब्द बदलायचा तुम्हाला, acceleration. A frame of reference which is fixed and moving with a acceleration, that frame of reference is known as a non-inertial frame of reference. दोघांमध्ये फरक काय फक्त तुमच्या लक्षामध्ये आला असेल काय, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये युनिफॉर्म व्हेलॉसिटी आपण घेणार आहे आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण घेणार आहे ऍक्सेलरेशन. सो इन केस ऑफ नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, दॅट फ्रेम ऑफ रेफरन्स इज फिक्स्ड अँड मूव्हिंग विथ ए ऍक्सेलरेशन, देन दॅट फ्रेम ऑफ रेफरन्स इज नोन ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अशा प्रकारची काय फ्रेम ऑफ रेफरन्स असेल त्याला काय म्हणायचंय, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. बघा पुढे एकदा इनर्शियल आणि नॉन इनर्शियल वन टाइम दोघांचे आपण डेफिनेशन बघूया. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, द फ्रेम ऑफ रेफरन्स which is fixed and moving with uniform velocity, then that frame of reference is called as a inertial frame of reference. Next is was non inertial frame of reference. The frame of reference which is fixed and moving with a acceleration, which is called as a non inertial frame of reference. So these are the basic definitions regarding with your inertial frame of reference and non inertial frame of reference. Now we moving toward the next definitions. अजून आपल्याला दोन तीन प्रकारचे काही महत्त्वाचे डेफिनेशन बघायचे आहेत, जे तुम्ही 11वी सायन्स मध्ये बघितलेले असतील. पुन्हा एकदा ते सांगतो, आपल्याला लक्षात ठेवून पुढे जायचंय, त्याचे सिम्बॉलिकल फॉर्म लक्षात ठेवायचे. सो डेफिनेशन नंबर नेक्स्ट, इट इज कॉल्ड एज अ लिनियर एक्सेलरेशन. लिनियर एक्सेलरेशन. आपण अँगुलर एक्सेलरेशन डायग्राम बघितलेलं आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज ए अँगुलर एक्सेलरेशन. नाउ वी सी लिनियर एक्सेलरेशन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लिनियर एक्सेलरेशन, काय सांगता येईल?
the rate of change of linear velocity with respect to time, that is called as a linear acceleration. Rate of change of linear velocity, इथं linear शब्द आलेला आहे. पुन्हा आपल्या डेफिनेशन मध्ये काय आहे? linear शब्द येणार आहे with velocity. The rate of change of linear velocity with respect to time, which is called as a linear acceleration, and symbolically this linear acceleration can be represented as a bar. Angular acceleration आपण दाखवतोय अल्फा बारने आणि linear acceleration आपण दाखवतोय स्मॉल a बारने. डेफिनेशन काय सांगितली मी? The rate of change of linear velocity with time. So a bar is equal to, I म्हटले rate of change of linear velocity. So dv bar divided by dt. Rate of change of linear velocity with time is called as a linear acceleration. म्हणजे a bar is equal to dv bar upon dt. This is a symbolical form of your linear acceleration. अशाच प्रकारचे डेफिनेशन आपण अँगुलर ॲक्सेलरेशनची त्या ठिकाणी बघितलेली आहे. सो रिमेंबर a bar is equal to what? dv bar by dt bar. So now we moving towards next, centripetal acceleration. Next important definition, centripetal acceleration. बघा सेंट्रिपेटल नावाचा आपण फोर्स बघितलेला आहे. आता आपल्याला सेंट्रिपेटल नावाचा ऍक्सेलरेशन बघायचे. कशा पद्धतीने असणार आहे ते? सेंट्रिपेटल फोर्स आपण डिफाइन केला आहे. द फोर्स व्हिच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल व्हिच इज कॉल्ड ॲज ए सेंट्रिपेटल फोर्स. आता आपल्याला बघायचे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. कंडिशन दिस आहे, द ऍक्सेलरेशन व्हिच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल or directed along the radius of circle which is called as a centripetal acceleration. आता मला centripetal acceleration दाखवायचं असेल तर दाखवणार मी एक सर्कल ड्रॉ केला या ठिकाणी. बघा डेफिनेशन काय सांगितली मी centripetal acceleration ची? The acceleration which is directed toward the center of circle. असं acceleration की जे मी काय करणार आहे, या सर्कलच्या सेंटरच्या दिशेने दाखवणार आहे, किंवा या सर्कलची काय रेडियस असेल त्या रेडियसच्या लाईन दाखवणार आहे. त्या कंडिशनला काय म्हणायचंय? सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. द ऍक्सेलरेशन व्हिच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल or along the radius of circle which is called as a centripetal acceleration. त्यालाच काय म्हणायचंय? सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन असं म्हणायचं. येते सर्व लक्षात? द ऍक्सेलरेशन व्हिच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल और अलोंग द रेडियस ऑफ द सर्कल व्हिच इज कॉल्ड एज ए सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. आणि हे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन जे असेल हे आपण a बार च्या फॉर्म मध्ये दाखवू शकतो, स्मॉल a बार च्या फॉर्म मध्ये दाखवू शकतो, a बार r च्या फॉर्म मध्ये दाखवू शकतो. So these are the different types of forms regarding with your centripetal acceleration. So now we move toward the example of the centripetal force आणि centrifugal force. याच्यामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे? तो बेसिक डिफरन्स आपण या ठिकाणी घेऊया. सेंट्रिपेटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. Centripetal force. Centrifugal force.
नंबर 1 सेंट्रिपिटल फोर्स मध्ये आपण बघितलं द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. इथे आपण लिहिणार डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. And that force is known as what? Centripetal force. Centrifugal मध्ये आपण लिहिणार the force which is directed away from center of circle. Next one. काय सांगते येईल सेंट्रिपिटल फोर्स इज अ रियल फोर्स. रियल फोर्स म्हणजे काय या फोर्स मध्ये एक्झॅक्ट त्या पार्टिकल वरती एखाद्या बॉडी वरती फोर्स कुठल्या डायरेक्शननी एक्झर्ट झालेला आहे हे आपल्याला रिअलाइज होतं किंवा आपल्याला डिस्क्राइब करता येतं डिफाइन करता येतं म्हणून त्याला म्हणायचंय रियल फोर्स. सो सेंट्रिपिटल फोर्स इज द रियल फोर्स. Next one, centrifugal force. Second one, it is a pseudo force. Pseudo force म्हणजे मी काय सांगितलं अगोदर पुन्हा एकदा सांगतो मला. Pseudo force म्हणजे काय ज्या ठिकाणी एखाद्या पार्टिकल वरती किंवा बॉडी वरती फोर्स एक्झर्ट झालेला आहे त्या एक्झर्ट झालेल्या फोर्स एक्झॅक्ट आपल्याला सेंटर दाखवता येत नाही सांगता येत नाही त्याला म्हणायचंय सुडो फोर्स. सेंट्रिफ्युगल मध्ये किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये आपल्याला सेंटर डिफाइन करता येत नाही किंवा डिस्क्राइब करता येत नाही म्हणून त्याला म्हणायचंय सुडो फोर्स. याच्यामध्ये अजून सांगता येईल बघा सेंट्रिपिटल फोर्स कॅन बी कन्सिडर इनटू इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. Inertial frame of reference. बघा सेंट्रिपिटल फोर्स असेल हा आपल्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये घेता येईल. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय ज्या ठिकाणी तुमची फ्रेम ऑफ रेफरन्स फिक्स असेल वेलोसिटी फिक्स असेल त्या अशा कॉन्स्टंट अशा वेलोसिटी ती फ्रेम ऑफ रेफरन्स मूव्ह होत असेल त्या कंडिशनला म्हणायचंय इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंट्रिपिटल फोर्स असेल तुमचा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये घेतला जाऊ शकतो कारण का पर्टिक्युलर अशा वेलोसिटी काय होऊ शकतो त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ट्रॅव्हल होऊ शकतो. याच्या अपोजिट तुम्हाला करते सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये सांगते इट कॅन बी कन्सिडर इन नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये आपल्याला या ठिकाणी एक्झॅक्ट सेंटर दाखवता येत नाही डिफाइन करता येत नाही म्हणून त्याला म्हणायचे सेंट्रिफ्युगल फोर्स. असा जो काय फोर्स असेल हा आपण घेणार नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये की नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय होतंय आपल्याला ऍक्सेलरेशन बघायला मिळतं. द फ्रेम ऑफ रेफरन्स व्हिच इज fixed and moving with a acceleration so that frame of reference is known as a non-inertial frame of reference and this frame of reference can be contain a centrifugal force. अशा प्रकारचा काय फोर्स असेल तो सेंट्रिफ्युगल फोर्स आपण काय करू शकतो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये कन्सिडर करू शकतो. अजून काय सांगितलं याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स आपण एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला मी. एक्झाम्पल आपल्याला चौथ्या पॉइंट मध्ये लिहिता येईल. एखादा ऍटम असेल त्या ऍटम मध्ये सेंट्रल न्यूक्लियस असेल न्यूक्लियसच्या भोवती काय इलेक्ट्रॉन्स आहेत these electrons which is revolving around the nucleus due to some electrostatic force which is present in between nucleus and electron. सेंट्रिफ्युगल फोर्स मध्ये आपल्याला काय सांगता येईल एक्झाम्पल सांगता येईल whenever we travel in a bus or passenger and driver takes a right turn then our body pushes toward the left. In this case we cannot describe
व्हॉट इज द सेंटर ऑफ फोर्स टू आवर बॉडी. या केस मध्ये कुठल्या प्रकारचा सेंटर त्या फोर्स आपल्या बॉडीवरती एक्झर्ट झालेला आहे हे आपण डिस्क्राइब करू शकत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या फोर्सला काय म्हणायचे, सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणायचे किंवा सुडो फोर्स असं म्हणायचे. या ठिकाणी एक्झाम्पल का आपल्याला बस. So these are the four important points regarding with your centripetal force and centrifugal force. लक्षात ठेवायला एकदम साधे आणि सिंपल आहे. Directed toward the center of circle, directed away from center of circle. हा रियल फोर्स आहे कारण सेंटर आपल्याला माहित आहे. हा सुडो फोर्स आहे कारण सेंटर आपल्याला माहित नाही. हा इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे की या ठिकाणी वेलोसिटी काय असणार आहे, एका पर्टिक्युलर अशा वेलोसिटीने हा फोर्स किंवा ही फ्रेम ऑफ रेफरन्स मूव्ह होणार आहे. सेंट्रीफ्युगल फोर्स हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये कन्सिडर केला जाणार आहे. त्या ठिकाणी आपण ऍक्सेलरेशन घेणार आहे की ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आपण ऍक्सेलरेशन घेतो विथ फिक्स फ्रेम ऑफ रेफरन्स, इट इज कॉल्ड एज ए नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि शेवटचा जो काय पॉइंट असेल बघा, हा डिफरन्स हा ऍटम. ऍटम म्हणजे काय, तुमचे न्यूक्लियस असेल, न्यूक्लियस मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील. these electrons which are moving around nucleus due to some electronic force which is present in between न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन. आणि शेवटचं एक्झाम्पल याचा आहे सेंट्रीफ्युगल मध्ये असणार आहे की बस मध्ये आपण बसलेलो असेल, ड्रायव्हरने राईट टर्न घेतला तर आपल्याला आपली जी बॉडी आहे ती लेफ्ट साइडला मूव्ह होताना दिसेल किंवा पुश होताना दिसेल. त्याचं कारण असे की ज्या ठिकाणी आपण आपल्या बॉडीवरती एक्झर्ट होणारा जो काय फोर्सचा सेंटर आहे तो डिफाइन करू शकत नाही, म्हणून त्याला म्हणायचंय सेंट्रीफ्युगल फोर्स. सो दीज आर दी important topics or important definitions regarding with your centripetal force and centrifugal force. ठीक है. या टॉपिक मध्ये आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला अँगल ऑफ बँकिंगचे ऍप्लिकेशन्स असतील, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल त्याचे एक्झाम्पल्स असतील, त्याचे काही ऍप्लिकेशन्स असतील, त्यानंतर कोनिकल पेंडुलम असेल त्याचे काही ऍप्लिकेशन्स असतील, मोमेंट ऑफ इनर्शिया असेल त्याचे काही ऍप्लिकेशन्स असतील, हे आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे. सो इन द फर्स्ट लेक्चर आतापर्यंत आपण जे काय बघितलेलं असेल, एक शॉर्ट मध्ये आपण सर्क्युलर मोशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी, फ्रिक्वेन्सी, पिरियड, त्यानंतर सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स, त्यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, या सगळ्या गोष्टी आपण या फर्स्ट लेक्चर मध्ये, सेकंड लेक्चर मध्ये बघितलेल्या असतील. these are regarding with your 11th सायन्स टॉपिक. 11वी मध्ये आपण जे काही टॉपिक बघितलेले असतील त्यांच्याशी रिलेटेड असणारे कॉन्सेप्ट्स आहेत ते सगळे हे आपल्याला लक्षात ठेवून काय करायचं आहे, पुढच्या लेक्चर मध्ये नवीन पॉइंट त्या ठिकाणी बघायचे आणि नवीन एक्सप्रेशन त्यांनी बघायचे. अँगल ऑफ बँकिंग जे एक्सप्रेशन असेल याला आपल्याला सुरुवात करायची. सो वी स्टॉप हियर. We will soon in the next lecture. Okay, thank you very much.